खरंच हा शोभाजी बाबा, तुम्हाला फेट्याची किती आवड होती नाही, पण तुम्हाला कधी घालताच आला नाही. मी घेऊन ठेवला होता हा तुमच्यासाठी फेटा. तुम्हाला भेट द्यायची होती मला अक्षय तृतीयेला. बघा बघा, हा तो फेटा. पण त्याआधीच तुम्हाला घाई झाली ना वरती जायची, गेलात सगळ्यांना सोडून. माझी खूप इच्छा होती हो तुम्हाला फेटा घातलेले बघायची. माझी इच्छा पूर्ण राहिली. जावयाच्या बाबतीत काय बोलायचं, आनंदी आनंदच आहे. माझ्या लेकीचं नशीब, दुसरं काय. मावशी वरवर मालकांची वाईट वागतात, पण मालकांवर जीव आहे. मावशी जर मालकांबद्दल असा विचार करत असतील तर मग मालकांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. ए, तू काय करते इकडे? ताईने तुम्हाला जेवायला बोलवलं आहे. हा, आणि शोभा कुठे गेली? ताई देवळात गेले आहेत. इथे जा. होय. ए थांब. काय ग, मी शोभाच्या बाबांबरोबर जे बोलत होते ऐकलं नाहीस ना? नाही. जा. मालक, मालक सदरा छान आहे. हो, संध्याकाळच्या कार्यक्रमात घालण्यासाठी. हा मालक, तुम्ही आज फोटो काढा आणि ना मस्तपैकी फेटा बांधा. फेटा? फेटा मला शोभणार नाही हो. अहो मालक, तुम्हाला माहितीये का, मावशीनं तुम्हाला फेट्यामध्ये बघायचं आहे. हो? हा, मी आता खाली गेले होते ना तर मी ऐकलं मावशीनं बोलताना, जावयाला फेट्यात बघितलं ना तर आनंदी आनंद होईल. हो वय मालक. असं म्हणाल्या, मग सासूबाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्की फेटा घाली. माझ्याकडे फेटाच नाहीये. अहो एवढंच ना. हो. थांबा. मालक छान दिसतंय. हा? हा. अरे, थोडा फेटा तुमच्याकडे कुठून आला? मालक, ते तुम्हाला काय करायचंय, फेटा हाय ना ते महत्वाचं आहे. एक मिनिट. हा, वाटलेलं शोभा घरात नाही म्हटले की तुम्हाला रान मोकळं. अरे सणासुदीच्या दिवशी तरी चांगलं वागा रे. तुम्ही दोघं ना चक्क माझ्या मुलीच्या डोळ्यात धूळ फेकताय. अहो मावशी, अशा चांगल्या दिवशी असा बद्र कशा पायी बोलताय तुम्ही? तुम्ही मालकांना बघितलं का? तुम्हाला मालकांना फेट्यामध्ये बघायचं होतं ना? काय याला फेट्यात बघायचं होतं? हा, मी कधी म्हणाले? हा फेटा तुझ्याकडे कसा काय आला रे? हा, काढतो आधी फेटा. आणि तुझी लायकी तरी आहे का हा पेटा घालण्याची? अरे कावळ्यांनी मोराचं पीस खोलं म्हणजे राजा होत नाही तो. मावशी. ए चेटकीने, तू तर एक शब्द बोल नकोस. मला माहितीये ना चेटूक करून तू हा पेटा चोरलायस तो. उद्या शोभा दोघांना पण दाखवते पेटा चोरताय मेल्यानो. मावशीना ना तुम्ही सोडणार नाही. नको नको, असं काही करू नका. चूक आपली आहे. तुम्ही त्यांचा फेटा आणलात कशाला इथे? मावशी स्वतःच म्हणाल्या ना मालक आनंदी आनंद आहेत म्हणून. मग त्यांचा कशा पायी अपमान केला? त्यांच्या डोक्यावरनं फेटा का काढून टाकला? काय तर म्हणे त्यांना चांगला दिसत नाही म्हणून. मावशींना तर ना मी सोडणारच नाही. काय कसले फोटो काढताय?
अहो बहिणी, आम्ही सगळ्या पुरुषांनी ठरवलंय संध्याकाळी फेटे घालायचे. तुम्ही मोहनला पण सांगा, फेट्याचं भाडं 50 रुपये आहे. आमचं ऐकणार नाही, तुमचं बरोबर ऐकेल तो. हा हा सांगते ना, घालतील ते बेटा. नाही नाही याचं काहीतरी जास्त मध्ये कसलं काय गरज आहे, त्याला नाही आवडत तर कसलं फोर्स करायचं. आणि वहिनी कसं आहे, प्रश्न आवडी निवडीचा नाही, फेटा शोभला पण पाहिजे ना, काय बरोबर आहे का? तुम्हाला फेटा शोभून दिसला पाहिजे. मोन्याला आता विचित्र दिसण्यापेक्षा न घातलेलाच बरा ना. हा बरोबर आहे, बरोबर. आता तुम्हीच सांगा ना शोभा वहिनी, मोहन्याला फेटा शोभून दिसणार आहे का? नाही दिसणार. हो ना? मालकांना फेटा का नाही चांगला दिसणार? वेगळ्या उद्देशाने नाही बोललो भानू, पण आता त्यानं कधी घातलाच नाही तर मग कशाला ना, मग आपण उगाच त्याला. हो मग उगाच कशाला जबरदस्ती करायची ना कोणाला. हा अरे जाऊ दे ना, एवढंच ना, कशाला मनाला लावून घेते. आई खरंच मोहनेला फेटा चांगला दिसणार नाही. हं? नाही दिसेल ना, जरा दिसेल. हो ना, मला पण असंच वाटतंय. आई आता बघ, मोहनेला फेटा घालायलाच लावते आणि या सगळ्यांची तोंड बंद करते. आई बाबांचा फेटा दे ना, उगाच 50 रुपये भाड्याचे कशाला एका दिवसासाठी फुकट घालवायचे, नाही का? हा होता का हे, पण कुठं ठेवलाय ना मला आठवतच नाही. शोधला मी, लक्षातच येत नाही मला कुठं ठेवला तो. जेवायला ये, वाट बघते. तुम्हाला स्वतःहून फेटा देता आला नाही ना? आता आज बघाच तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने मालकांना फेटा घालणार. ए चल चल, दरवेळी ना तुझी ही दादागिरी ना मी खपून घेणार नाही. चल शोभा, शोभा पाणी. नकोय मला. काय झालं शोभा? काही नाही. तू अशी उदास का बसलीस येऊन? मग एकदा सांगितलेलं कळत नाही काही नाही म्हणून. मोहन्या, हो मला एकटीला थोडा शांत बसू दे ना. बरं. बरं ऐक, हं. दुपारी जेवण झालं ना की आपण बाहेर जाऊ फिरायला आणि मग रात्री उशिरा परत येऊ. हा शोभा, असं नाही जाता येणार. का? चाळीत सदिच्छा भोजन आहे ना सगळ्यांसाठी. म्हणून ते जायचं. काय? नाही काही नाही. बर. मोहन, भानू कुठे आहे रे? म्हणजे आजच्या दिवशी तरी तिला काम सांगायला नको होतस ना तू? काम काय, येतीलच त्या. ऐका 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 इकडे, आपण एक फोटो काढूया पटकन. या म्हणजे थांब थांब थांब, काय झालं रे? भानू आली. ए भानू, ये ना तू पण फोटो मध्ये ये ना. ती कशाला? मावशी असू देव, भानू आता आपलीच आहे. चाळीतली सदस्य आता आपलीच आहे भानू. तरी पण ती नको. लीलावती येऊ दे तिला. नको, तुम्ही काढा फोटो. म्या नको. नाही नाही भानू, तू ये ना. नाही नाही, खरंच तुम्ही फोटो काढा. समीर भाजी राहू दे ना, तिला नंतर काढायचं का आधी आपण काढून
मालक तुम्ही जा. दादा वहिनीशिवाय फोटो काढताय वय, नंतर घरी जायचंय. अंजली भाऊजी पण वहिनी आहेत कुठे, सकाळपासून दिसल्या नाही. नाही शोभा ती वरती हा येत आहेत त्या, तयारून येत आहेत. हा 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 ठीक आहे, तू फोटो काढ, मला फोटो काढ. मालक तुम्ही जा. हा. जा जा. माझ्या नंतर सेपरेट काढ. अरे थांबा. अरे ये मोहन ये. एक मिनिट आहे. काय करायचं? ए मोन्या, तू कशाला उभा रे फोटो मध्ये? तू फेटा घातलाय का? ज्यांनी फेटा घातलाय त्याच बापांनी उभं राहायचं. चल तू बाहेर चल. चल बाहेर चल. हा ये तू उभं राहा. काढ रे आपले काढ. मला तुम्ही या ना इकडे. या फोटो मध्ये या. या. तुम्ही पण या ना. अगं लूट होतोय ना फेटा अंजू. हे मोहन काका जर तू काढ. असं पण तू फ्रेम मध्ये नाहीस ना, फोटो मध्ये नाहीस तर काढ ना पण. काढतो. हे राहुल फेटा नीट कर, फोटो काढतो. हा. लई लूज व्हायला लागला यार. आणखी काढतो. थांबा म्हणून. माझा फेटा एकदम घट्ट झालाय. एकदा पण तो लूज होते, एकदा पण तो घट्ट होते. फोटो काढ, एक फोटो काढ. अंजू यार फेटा लई घट्ट व्हायला लागलाय मला. मी काढतो जरा वेळ फेटा. बिलकुल फेटा काढायचं. अंजू 2 मिनिट काढतो, मला लई त्रास व्हायला लागलाय. खबरदार फेटाला हात लावला तर. अंजू अगं पण ते काय मला माहित आहे. सांगितलं ना फेटाला हात लावायचा नाही म्हणजे नाही लावायचा. अंजली ते त्यांना फेटा काढायचं तर काढू द्या ना. असं जबरदस्ती केलेला चांगलं नाही दिसत. काय राहुल साहेब? माझं मला पण असं वाटतं की फेट्याचं वजन खूपच आहे. मान पण दुखायला लागले. काढू का फेटा? अजिबात नाही. आणि माझ्या समोर बोलला, बाकी कुठे बोलू नका. का पण? का काय बॉडी बिल्डर आहात ना, सारं फेट्याचं वजन सहन होत नाही, कळलं तर हसतील सगळे तुमच्यावर. हे गे रे मध्या झालं का नाही तुझं? आटप लवकर. चल चल चला. हे बघा आता आपला या पुढचा कार्यक्रम डायरेक्ट रात्री आहे, सहभोजनाचा. अहो समीर साहेब, ते बुद्धिबळाच्या स्पर्धेचं काय झालं? ते कधी होणार आहे? बुद्धिबळाची स्पर्धा? हा, तुम्ही असं बोर्डावर लिहिलं आहे ना. मी कुठे? अहो बघा की. आलो. बघितलं? हे मी कधी लिहिलं? मला कसं आठवत नाही. समीर साहेब, तुम्हाला हे आठवत नाही ना, हे समजायला सांगू नका. नाहीतर तुमचं वय वाढलंय ना म्हणून तुम्हाला चिडवतील. तुम्ही त्यांना सांगा की हे सरप्राईज आहे. हे सम्या, भानू म्हणते ते खरं आहे का? हो बरोबर आहे. अरे मग आम्हाला काय सांगितलं यार? अरे सरप्राईज होतं ते. सरप्राईज आहे, पण आम्हाला सांगायचं ना आधी. आम्ही थोडी प्रॅक्टिस केली असती. उगाच फजिती नको व्हायला ना 40 संगत. मग कोण कोण खेळणार आहे? समीर साहेब? अगं मी कसा खेळू शकतो ना. नाही म्हणजे मी चाळीचा अध्यक्ष आहे. मी लक्ष ठेवणार कोण शूटिंग करताय ते. हा मदन साहेब तुम्ही? भानू त्याचं काय नाही की काळे पांढरे चौकून बघितले ना की मला भिरभिरायला होतं. हा राहुल्या खेळ ना.
राहुल सर तुम्ही मागच्या वर्षी ऑफिस मध्ये चॅम्पियन होतो मी, सगळ्यांना हरवलं होतं. अजून घाबरतात लोक, अजून घाबरतात. साडीत कोण तयार आहे हरायला? माझ्या समोर खेळा या. मालक खेळतील. मोन्या. अहो पण मी कित्येक वर्षात खेळलेलो नाहीये, सवय नाहीये खेळण्याची. अहो म्हणून काय झालं, तुम्ही विसरला नसाल. मालक शोभाताईंसाठी हे करा. तुम्ही जर जिंकलात ना तर शोभाताईंना किती आनंद होईल. ए मोन्या, काय झालं? घाबरला का काय? मी तयार आहे. ये तू बस आणते, तू बस, तू खेळ. मी नाही खेळ, तू खेळ. मी शांत उभी राहा ना, मला कॉन्सन्ट्रेशन करू दे ना अंजू. बाय बाय. कॉन्सन्ट्रेट. चिकन मीट. मालक जिंकले. आणि अशा प्रकारे या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला आहे मोहन म्हात्रे. शोभाताई बरं झालं तुम्ही आलात. मालक जिंकले. समीर साहेब आता विजेत्याला ना मानाचा फेटा बांधायला पाहिजे. पण फेटा कुठून आणणार? समीर साहेब तुम्ही टेन्शन कशाला घेताय. लीलावती मावशीने त्यांचा फेटा स्पर्धेला दिला आहे. काय? हा आई बघत काय बसले, जा जा पिठा घेऊन ये. जा, जा. चांगलं खेळायला काय झालं होतं तुला? मोहन, अरे एवढा चांगला बुद्धिबळ खेळतो आम्हाला माहितच नव्हतं. अरे पण काही म्हणा, आज राहुलनी पण फार चांगला प्रयत्न केला. त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत सगळ्यांनी. आणि लाड पिटाय आपण ये. पण फेटा बांधणार कोण? मला माहितीये, लीलावतीला येतो बांधता. मावशी. आई हो. बांध 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 पेटा पेटा. अगं बांध ना बेटा. बांधते म्हटलं ना. हे लीलावती बांध. हा कळलं. चल बस ये. ए मन्या फोटो काढ ना. आई किती छान वाटतंय ना, सासू जावयाला फेटा घालते. हे, बघा रे इकडे. हा छान. मस्त दिसताय.